हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की दोषानुसार कशा प्रकारे द्यायचे तुम्हाला. हा देखील आपण सिम्प्लिफाईड करूयात. बघा इकडे मग तिथं त्यांनी काय दिलं आहे की कफजनित विकार असेल, ठीक आहे, कफजनित विकार असेल एकम तथा 3 कफचे विकार आहे, बरोबर. म्हणजे कफज विकार असेल तर तुम्हाला 1 किंवा 1 ते 3 वस्ती द्यायचे आहेत, म्हणजे विषम संख्येमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. पित्त विकार असेल तर 5 ते 7, वात विकार असेल तर 9 ते 11. हे पूर्ण या श्लोकामध्ये एक्सप्लेन केलं त्यांनी. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असा श्लोक युजली कधी येत नाही, हिंदीमध्येच प्रश्न बनवतील ते, तर तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. कफविकार असेल 1 ते 3 लक्षात ठेवायचं आहे. तर पित्ताचा प आणि 5चा प असं लक्षात ठेवता. पित्तमध्ये 5 ते 7 हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि वातमध्ये 9 ते 11 हे लक्षात ठेवायचे. इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला पित्त जरी आठवलं की 5 ते 7 आहे, म्हणजे पित्ताचे खालचं जे असेल तर कमी बस्ती कशामध्ये देणार, कफ विकारामध्ये. आणि जास्त बस्तींची गरज कधी पडेल तुम्हाला, वात विकार. ऑब्वियस आहे की जर शरीरामध्ये वात अतिप्रमाणात वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बस्ती द्यायचं असेल तर ते जास्त प्रमाणात तुम्हाला बस्ती द्यावी.